चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पंढरपुरात उत्पात लावणी मंडळाचा वसंत उत्सव. होळी ते रंगपंचमी असतो वसंत उत्सव. पुरुष मंडळी वसंत उत्सवात लावण्याचे करतात गायन. शृंगारिक आणि भक्तिपर आध्यात्मिक लावण्यांचं होतं गायन. होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत असा 7 दिवस पंढरपुरात वसंतोत्सव साजरा केला जातो. पंढरपुरातील समस्त उत्पात समाजाकडून वसंत उत्सवात बैठकीच्या लावण्याचं गायन केलं जातं. सुमारे 135 वर्षापासून उत्पात मंडळीकडून होळी ते रंगपंचमी या काळात बैठकीची लावणी होते. यामध्ये महाराष्ट्रातील लोक कलावंत एक दिवस येऊन हजेरी लावतात. इतर वेळी मात्र उत्पात समाजातील पुरुष मंडळी लावणी गायन करण्याचं काम करतात. यामध्ये शृंगारिक लावणीसोबत आध्यात्मिक व पांडुरंगावर आधारित असणाऱ्या भक्तिपर लावण्या देखील उत्पात मंडळींकडून गायल्या जात असतात. तो होळी ते रंगपंचमी जवळजवळ 7 ते दिवसाचा असतो. आणि जी माझी जी पिढी आहे ती तिसरी पिढी आहे. ह्याच्यामध्ये काय सादर केलं जातं माहिती का, की शृंगारिक बैठकीची आध्यात्मिक छक्कड पद्धतीची लावणी आणि संभोगाची लावणी, एकूण बालेघाटी सुद्धा, एकूण लावणीचे प्रकार आहेत 6. या 6 प्रकारांचं इथं अध्ययन होतं, गायनाने अध्ययन होतं. आणि अध्ययन झाल्यानंतर हे 7 दिवसामध्ये जो काही आपल्याकडे सादर करण्याचा जो कार्यक्रम आहे तो 7 दिवसामध्ये बरेच श्रोते खास पारंपरिक लावण्या ऐकण्यासाठी येतात. भक्तीमध्ये पंढरपूरची मिळालं पांडुरंगाची आहे, रुक्मिणीची पण आहे आणि या देहावर सुद्धा आहे. नर तनू तुला लाभली ही जी आहे लावणी ती भक्ती रसातली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही दासगणू महाराजांची आहे. 9 प्रकारच्या ज्या भक्ती रसातल्या काही लावण्या आहेत त्यामध्ये अनंतफंदी, पुन्हा परशुराम, शाहीर परशुराम हे जे आहेत यांनी सुद्धा आपल्याकडे दिलेल्या लावण्यात प्रकार याच्या पाठीमागे असा हेतू आहे की त्यांना या पारंपरिक लावण्या ह्या पुरुषांच्या तोंडात दिसत चांगल्या नसतात. तर ती लावणी हा प्रकार जो आहे तो लावणी हा प्रकार जवळजवळ लेडीजच्याच मुखामध्ये हवा आहे. आणि त्यांच्या अदाकारीने, त्यांच्या स्वराने, त्यांच्या आवाजाने हे लावणीचे जे काही आहे ते त्याच्यासाठी आम्ही 2.5 ते 3 महिने त्यांना पारंपरिक लावण्या शिकवायला जात असतो. आणि शिकवून झाल्यानंतर त्या आमच्या शिष्याकडून गुरुसाठी काहीतरी सेवा घडावी म्हणून त्या इथं पंढरपूरला येतात आणि सेवा करून जातात.